नमस्कार. आज इस मॅथमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. याच्या अगोदर आपण टँजेंटचे इक्वेशन, नॉर्मलचं इक्वेशन अशा प्रकारचे प्रॉब्लेम घेतले. आता आपल्याला पाहायचं आहे रेट मेजर. रेट मेजर म्हणजे रिलेटेड रेट्स. एका क्वांटिटीचा रेट दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड असते, त्याला म्हणत असतो आपण रिलेटेड रेट्स. पाहू आपण. पहिल्यांदा पाहू आपण डिस्प्लेसमेंट. आता फिजिक्समध्ये झाला आहे तुमचा. समजा एखादं डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे. डिस्प्लेसमेंट समजा एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत डिस्प्लेसमेंट झालं, ए पासून तर ए डॅश पर्यंत. हे डिस्प्लेसमेंट एक्स न दाखवत असते किंवा आर एस दाखवत असते. याची डेरिव्हेटिव्ह घेतली डी एस बाय डी टी, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. लक्षात ठेवा, रेट आला का डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. बरोबर आहे. टाइम सेकंड मध्ये असू शकते, मिनिट मध्ये असू शकते, डिस्प्लेसमेंट किलोमीटर मध्ये असू शकते, मीटर मध्ये असू शकते, सेंटीमीटर, फीट, कोणतेही असू शकते. म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याचा डेरिव्हेटिव्ह काढली, पहिली डेरिव्हेटिव्ह डी एस बाय डी टी. तर याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी. बरोबर आहे. इट इज द व्हेलॉसिटी. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ते असं दाखवत असते व्ही टी किंवा असं डी एस बाय डी टी. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह काढली तर त्याला म्हणायचं ऍक्सेलरेशन, म्हणजे डिफरन्शिएट ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय ए डी व्ही बाय डी टी. आता डी व्ही बाय डी टी म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह आणि मग याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डी स्क्वेअर एस डिवाइडेड बाय डी टी स्क्वेअर. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशनची डेरिव्हेटिव्ह काढली तर याला म्हणायचं जर्क, जी ई आर के, जर्क. जर्क म्हणजे डी ए बाय डी टी, डी क्यूब बाय डी क्यूब एस बाय डी टी क्यूब. म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज जर्क. पहिली डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंटची व्हेलॉसिटी, दुसरी डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंटची ऍक्सेलरेशन आणि तिसरी डेरिव्हेटिव्ह जर्क. दुसऱ्या पद्धतीनं व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं, पहिले डिफरन्शिएट केलं डिस्प्लेसमेंटला, व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं ऍक्सेलरेशन मिळते, ऍक्सेलरेशनचा डिफरन्शिएट केलं जर्क मिळते. तर हे आपण लिहून घेऊ. आता समजलं हे डिस्प्लेसमेंट फिजिक्स मध्ये झाला आहे, पण काही सांगायची गरज नाही जास्त. लेट आता पहा, डिस्प्लेसमेंट एक्स न दाखवत असते, एक्स जे प्रॉब्लेमवर डिपेंड आहे त्याचा काही कन्फ्युजन नाही करायचं. लेट यस बी द डिस्प्लेसमेंट, therefore velocity v is equal to ds by dt. First derivative of displacement पहिली डेरिव्हेटिव्ह. आता याची डेरिव्हेटिव्ह काढली ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय ए. कोणाची डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. आणि हे जर याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह, मग याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. ते कसं लिहिता येईल, डी स्क्वेअर एस डिवाइडेड बाय डी टी. आपण डायरेक्ट व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करत जाऊ. दॅट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. आता जर्क डिनोटेड बाय जे, म्हणजे ऍक्सेलरेशनची डेरिव्हेटिव्ह काढली डी ए बाय डी टी इज इक्वल टू डी क्यूब एस डिवाइडेड बाय डी टी स्क्वेअर. थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. असे 2-2 मार्काचे, 3 मार्काची प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणा थोडंसं टेस्ट केलं तर 3 मार्काची प्रॉब्लेम येते, 2 मार्काची प्रॉब्लेम येते रिलेटेड रेट्स मध्ये. तर रेट मेजर म्हणजे रिलेटेड रेट्स लिहू शकता तुम्ही. रिलेटेड रेट्स येऊ शकते. हा रिलेटेड म्हणजे एस वर डिपेंड आहे, व्ही वर डिपेंड आहे, ए वर डिपेंड आहे, जर्क म्हणजे एक कमी झालं दुसरं कमी होते, एक कमी जास्त झालं दुसऱ्याच डिपेंड आहे, म्हणून त्याला म्हणायचं रिलेटेड रेट्स. काय नाव आहे, रिलेटेड रेट्स. आणि रेट्स कशाबरोबर काढायचे आहे, कशावर डिफरन्शिएट करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. टाइम रेट म्हटल्याबरोबर टाइम येत असते. फिजिक्स मध्ये माहिती आहे तुम्हाला सर्व आहे.
ds बाय dt फक्त डिस्प्लेसमेंट x घेतलं असेल आपण s घेतलं तर इथं dx बाय dt होईल इथं d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर इथं d क्यूब x डिवाइडेड बाय dt सफिक्स सारखेच आहे है ना फक्त x च्या जागी x घेऊ शकता तुम्ही तर हे झालं डिस्प्लेसमेंट वेलोसिटी ऍक्सेलरेशन अँड जंप आता याच्यावर प्रॉब्लेम घेऊ आपण एकदम इझी प्रॉब्लेम आहे 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज मध्ये याच्यावर प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मी सॉल्ड एक्झाम्पल घेऊन दाखवतो एक सॉल्ड एक्झाम्पल घेतो मग दुसरे एक्झाम्पल घेतो हे प्रॉब्लेम आहे ए कार इज मूविंग इन सच ए वे दैट द डिस्टन्स इट कव्हर आता डिस्टन्स दिला आहे यस लिहिला आहे डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट कव्हर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बरोबर त्याला डिस्प्लेसमेंट असतो तर डिस्टन्स इट कव्हर म्हणजे डिस्टन्स दिला आहे बाय द फॉर्म्युला s इक्वल टू 4t स्क्वेअर म्हणजे हे इक्वेशन दिलं आहे डिस्टन्स वेअर s इज इन द मीटर s कशा कन्सिडर करायचा आहे मीटर युनिट मध्ये आणि t इज इन द सेकंड दिला आहे इथं म्हणजे ठरला आहे व्हॉट वुड बी द वेलोसिटी अँड ऍक्सेलरेशन सिंपल आहे पण टाइम किती दिला आहे ऍट टाइम t इक्वल टू 20 पाहू आपण आता काय ना s इक्वल पहा लेट इथं सफिक्स s दिला आहे v आली आहे v and a be the velocity and acceleration of car at time t any time t instantaneous time t आता s given the distance given by distance travel by car is given सांगा आता काय दिला का s इक्वल टू इझी प्रॉब्लेम आहे बिलकुल 4t स्क्वेअर प्लस 3t याला डिफरन्शिएट करू आता डिफरन्शिएट प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह असं दिल्यापेक्षा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा तुम्ही ds बा डिफरन्शिएट कशाबरोबर डिफरन्शिएट करायला लागणार आहे आता हा रेट आहे म्हणून ह्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम t ds by dt that is equal to d dt of कोणाचे 4t स्क्वेअर प्लस 3t आता याची डेरिव्हेटिव्ह काय येणार डेरिव्हेटिव्ह पाहू बरं किती डेरिव्हेटिव्ह दॅट इज ds बाय आता ds बाय dt म्हणजे काय होते डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह पहिली डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय म्हणतो आपण त्याला वेलोसिटी दॅट इज v इज इक्वल टू ds बाय dt इक्वल टू सांगा आता डेरिव्हेटिव्ह हे 4 कॉन्स्टंट आहे मल्टिप्लाइड आहे मग t स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t आणि t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t1 म्हणजे काय ना 4 ट्वाइस t प्लस 3t ची डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट मल्टिप्लाइड आहे म्हणून 3 सेपरेट घेतलं t ची डेरिव्हेटिव्ह dt बाय dt 1 म्हणजे किती येणार हे 3 दॅट इज v इज इक्वल टू आता मी ds बाय dt ड्रॉप करून टाकतो v इज इक्वल टू 8t प्लस 3 इक्वेशन नंबर 1 आता ऍक्सेलरेशन काढायचं आहे ते याला पुन्हा डिफरन्शिएट करा इथंच करून टाका मग व्हॅल्यू टाकून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t बरोबर आहे thus a is equal to dv by dt म्हणजे याची सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण हे काही लिहिणार नाही याची डेरिव्हेटिव्ह काढू d dt of 8t plus 3 that is a equal to dv by dt is equal to सांगा 8t ची डेरिव्हेटिव्ह 8 ही इक्वेशन नंबर 2 बरोबर आहे इक्वेशन नंबर 2 आता याला पहा ऍट इथं कंप्लीट करून देतो ऍट टाइम t velocity at time t when t is equal to 20 second from equation v equal to 8t plus 3 कशावरून from 1 मध्ये velocity काढली आहे t ची व्हॅल्यू टाका v is equal to 8 multiplied by 20 plus 3 that is v equal to 160 plus 3 20 गुणिले 8 म्हणजे 160 अधिक 3 म्हणजे 163 आता हे झाली वेलोसिटी कशी लिहा मीटर पर सेकंद है ना आता acceleration is equal to a equal to 8
मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे लिहायचं तुम्हाला मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं लक्ष द्या, व्हेलॉसिटी डिपेंड ऑन द टाइम टी, बट ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटी टी आहे याच्यात, म्हणजे v इज डिपेंड ऑन t, बट ऍक्सेलरेशन इज नॉट डिपेंड ऑन द t. डायरेक्टली ऍक्सेलरेशन मिळते. अशा जर ऍक्सेलरेशन कशावर डिपेंड नसेल, टाइमवर डिपेंड नसेल, तर त्याला म्हणायचं मोशनला काय म्हणायचं, त्या कारच्या मोशनला काय म्हणायचं, युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन. आन्सर लिहायचे पूर्ण बरोबर. आन्सर काय येईल पहा. आन्सर हो, therefore velocity of car at t is equal to 20 second is किती आहे velocity 163 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर acceleration of car at t is equal to 20, कार डायरेक्ट असले ना, t is सांगा is किती येते 8 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. आता हे नोट लिहून घेऊ. हे झाला कंप्लीट प्रॉब्लेम. हा आता याला नोट म्हणजे लिहायची गरज नाही, तसं माहितच आहे तुम्हाला, हे फिजिक्स माहित आहे. इन दिस प्रॉब्लेम acceleration is not depend on time, time or depend time. Therefore hence motion is a uniformly accelerated मोशन. जे ऍक्सेलरेशन टाइमवर डिपेंड नाही, त्या ऍक्सेलरेशनला काय म्हणायचं, युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन. हे झालंय नोट. पण आता याची काही गरज नाही आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बरोबर आहे. आता याचा दुसरा प्रॉब्लेम घेऊ. दुसरा प्रॉब्लेम लिहितो आणि ते घेऊ. The displacement of a particle at time t is given by, displacement दिला आहे s equal to given s equal to twice t cube minus 5t square plus 4t minus 3 झाला minus 3. हे झालं डिस्प्लेसमेंट. आता काय करायचं आहे, फाइंड द टाइम व्हेन द ऍक्सेलरेशन इज. टाइम काढायचा. टाइम दिलेला आहे, मागच्या प्रॉब्लेम मध्ये टाइम दिलेला होता. आता टाइम दिला, ऍक्सेलरेशन दिला आहे 14 feet per second square and velocity and velocity and displacement काढून टाकायचा. डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन तर दिलंच आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं. मग आता पहा, याच्यावरून मी व्हेलॉसिटी डिफरन्शिएट करून ऍक्सेलरेशन काढून घेतो आणि मग जे दिलं आहे त्याचा ऍडजस्टमेंट करतो. डिफरन्शिएट कशावर डिफरन्शिएट करायला लागेल, विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर. रेट आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ds by dt इक्वल टू सांगा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस. मी आता डेरिव्हेटिव्ह लिहायचे असता लिहू शकता तुम्ही d dt ऑफ ट्वाइस t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. दॅट इज सांगा आता काय लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्वाइस t क्यूब म्हणजे 3t t स्क्वेअर मायनस सांगा 5 ट्वाइस t ची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू t1 प्लस 4 आणि मायनस 0. किती येणार आहे, ds बाय dt म्हणजे v इज इक्वल टू 3 दुने 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. हे इक्वेशन नंबर 1. आता याला पुन्हा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t बरोबर डिफरन्शिएट केलं dv बाय dt. आणि dv बाय dt ला काय म्हणतो आपण, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू किती येते 6 कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू येते ट्वाइस t मायनस 10t ची व्हॅल्यू 10 आणि प्लस 4 ची व्हॅल्यू 0. बरोबर आहे. हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजले असेल. आता ऍक्सेलरेशन
ए इज इक्वल टू किती आहे साइन दुने 12t मायनस 10 हे झाले इक्वेशन नंबर 2. आता गिवन दॅट ऍक्सलरेशन इज is 14 feet per second square. मग आता हे ऍक्सलरेशन therefore सांगा 12t minus 10 equal to 14. ही ऍक्सलरेशन नाही याच्या बरोबर दाखवा 14. आता सॉल्व करा. हे 10 तिकडे 12t 14 प्लस 10 मायनस 10 चे प्लस 10 12t इक्वल टू किती 24. t इज इक्वल टू 24 भागिला 12 t इक्वल टू 2 सेकंड. टाइम आता टाइम झाला आपला एक टाइम काढला एक प्रॉब्लेम झाला याच्यातला. आता काय काय काढायचं आपल्याला व्हेलॉसिटी काढायची. मग तिन्ही आन्सर बरोबर एकत्र लिहून व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय आहे व्हेलॉसिटी फ्रॉम इक्वेशन नंबर 1 v इज इक्वल टू 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4 ऍट t ची व्हॅल्यू किती आहे 2 बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू सांगा 6t स्क्वेअर म्हणजे 2 चा t च्या जागी 2 चा स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 4 सॉल्व करा. हे 2 चा स्क्वेअर 4 4 गुणला 6 6 24 मायनस 20 प्लस 4 किती येते पहा 24 मायनस 20 म्हणजे प्लस 4 प्लस 4 न प्लस 4 प्लस 8 फीट पर सेकंड. आता काय करायचं आहे डिस्प्लेसमेंट s इक्वल टू पहा डिस्प्लेसमेंट काढायचा आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू displacement s equal to displacement s equal to काय आहे twice t cube आणि हे कशावर काढायचं आपल्याला त्याच टाइमवर at t equal to 2 बरोबर आहे. twice t cube minus 5t square plus 4t minus 3 twice t cube 2 चा cube minus 5 t चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस 4 2 minus 3 that is 2 चा क्यूब 8 8 दुने 16 2 चा क्यूब 8 8 दुने 16 मायनस 2 चा स्क्वेअर 4 4 पंच 20 प्लस 4 दुने 8 मायनस 3 सांगा किती 16 मायनस 20 म्हणजे झाले मायनस 4 किंवा हे 16 आला असे करता येते मायनस 4 झाले मायनस 4 प्लस 8 म्हणजे प्लस 4 मायनस 3 म्हणजे 1 काय आहे डिस्प्लेसमेंट मीटर नाही फीट बरोबर आहे 2 क्यूब प्लस 40 4 में 8 मायनस 3 2t चा क्यूब 16 8 8 दुने 16 4 4 पंच 20 4 दुने 8 मायनस 3 म्हणजे हे येणार आता 16 मायनस 20 म्हणजे मायनस 4 प्लस 4 मायनस 3 जे असेल ते आन्सर बरोबर आहे. आणि सॉल्ड एक्झाम्पल आहे काही चुकलं तर पाहता येते हा सॉल्ड एक्झाम्पल आहे दस आन्सर इज टाइम इज इक्वल टू t इक्वल टू 2 सेकंड. ओके नंतर वेलोसिटी विचारली आहे वेलोसिटी इज इक्वल टू 8 फीट पर सेकंड आणि नंतर डिस्प्लेसमेंट विचारला आहे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1 फीट. आता हे सॉल्ड एक्झाम्पल आहे चुकीचं असलं तर पाहून घ्यायचं बरोबर कारण तुमच्याजवळ पुस्तक असणारच तर ते पाहून घ्यायचं. मी काही पाहिलं नाही आन्सर गिन्सर काही पाहिलं नाही याचे हे प्रॉब्लेम लिहिले तुम्हाला दिले तर आन्सर पाहून घ्यायचा हा. सॉल्ड एक्झाम्पल घेतल्याबद्दल होण्याच्या अगोदर आता एक्झरसाइज 2.1 त्याच्यातले प्रॉब्लेम घेतले आपण टॅन्जंट नॉर्मल याच्यावरचे प्रॉब्लेम घेतले आहे. आता त्याच्यातला 7वा प्रॉब्लेम हे रिलेटेड रेट्सवरचा प्रॉब्लेम आहे. लक्षात येते तुमच्या चेंज दिला असं ए पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग द कर्व
ह्या कर्ववर काय आहे पार्टिकलची गरज काढायची गरज नाही काही नाही ह्या पार्टिकल दिला आहे याच्यावर तर असा पॉइंट काढायचा आहे त्या पार्टिकलचे कोऑर्डिनेट काढायचे फाइंड द पॉइंट ऑन द कर्ववरचा पार्टिकल ज्या म्हणजे अशी कर्व जर असेल हे समजा हे कर्व आणि ह्या कर्ववर एक पॉइंट पी आहे तर याचा y कोऑर्डिनेट झाला याचा x कोऑर्डिनेट झाली x y कोऑर्डिनेट याचे कोऑर्डिनेट काढायचे आहे पण कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे द ॲट व्हिच y कोऑर्डिनेट इज चेंजिंग y कोऑर्डिनेट चेंज म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट y नच दाखवू dy by dt is changing is 8 times as fast as x coordinate x coordinate च्या 8 पट चेंज होते म्हणजे 8 dx by dt y coordinate changing the 8 times of x coordinate as fast as बरोबर आहे x coordinate च्या 8 टाइम्स याचा बदलण्याचा रेट आहे तर हे कंडिशन सॅटिस्फाय करणारा ह्या कर्ववरचा जो पार्टिकल मूव्ह झाला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढून दाखवायचे मग आता काय करू आपण लेट पी बी द एनी पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय घेऊ लेट पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन द कर्व झालं आता आपल्याला गिवन द्या काय दिलं आहे गिवन द्या dy by dt is equal to 8 times of dx by dt गिवन ही पहिली कंडिशन आता कर्व आहे बरोबर कर्वला काय करा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि हे व्हॅल्यू टाका बरोबर इक्वेशन ऑफ सांगा इक्वेशन ऑफ कर्व इज 6y equal to x cube plus 2 आता डिफरन्शिएट with respect to सांगा with respect to टाइम चेंज म्हणजे रेट टाइम t बरोबर डिफरन्शिएट 6y ची डेरिव्हेटिव्ह with respect to t dy by dt x cube ची डेरिव्हेटिव्ह 3x square एक्स पॉवर यांचा फॉर्म्युला पण आता हे x ची डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार with respect to टाइम t dx by dt and plus 2 ची डेरिव्हेटिव्ह सेपरेट आहे कॉन्स्टंट 0 that is equal to 6 dy by dt is equal to 3x square आणि झाले dx by dt आता हे सॉल्व करायचं आहे क्लिक होईल का मला कसं सॉल्व करायचं आहे म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काढता येईल तर या इक्वेशन आलं का लक्षात इक्वेशन 1 वरून व्हॅल्यू काढ टाकायची त्याच्यामध्ये बरोबर आहे ना मग आता इक्वेशन 1 मध्ये काय आहे dy by dt ची व्हॅल्यू 6 dy by dt म्हणजे 8 dx by dt 3x square dx by dt इक्वेशन फ्रॉम कशावर फ्रॉम 1 आता हे dx by dt आणि इकडचं dx by dt कॅन्सल म्हणजे sin 48 इक्वल टू 3x स्क्वेअर आता हे 3 डिवाइड करा 48 डिवाइडेड बाय 3 इक्वल टू x स्क्वेअर दॅट इज काय लिहिता येईल x स्क्वेअर इक्वल टू किती होईल 48 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 16 बरोबर आहे 48 डिवाइडेड बाय 3 दॅट इज 16 दॅट इज x स्क्वेअर इक्वल टू 16 x इक्वल टू आता x म्हणजे काय आहे पॉइंटचा x कोऑर्डिनेट हा कसा असू शकते कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते म्हणजे काय सांगा प्लस मायनस 4 आता x कोऑर्डिनेट पाहिजे y कोऑर्डिनेट काढायचे बरोबर तर y कोऑर्डिनेट कसे काढायचे या कर्व मध्ये कारण पॉइंट p कशावर काढून दाखवली ती आकृतीमध्ये पॉइंट p कशावर होता कर्ववर होता इथं टॅन्जंट नॉर्मल नाही आहे हा पॉइंट p कर्व होता म्हणजे कर्वचं इक्वेशन काय करेल सॅटिस्फाईड करेल बरोबर आहे if where x equal to 4 put in equation of curve put x equal to 4
इन इक्वेशन ऑफ द कर्व. काय इक्वेशन ऑफ कर्व? 6y x क्यूब प्लस 2. 6y x क्यूब ची व्हॅल्यू 4 चा क्यूब प्लस 2. 6y इक्वल टू 64 प्लस 2. 4 मल्टीप्लाइड बाय 4 मल्टीप्लाइड बाय 4 म्हणजे 64. 6y इक्वल टू 66. y इक्वल टू 11. एक पॉइंट कोणता झाला? एक पॉइंट झाला 4 11. आता दुसरा पुट x ची व्हॅल्यू कोणती आहे? -4 इन इक्वेशन ऑफ कर्व. सांगा कर्वचं इक्वेशन काय आहे? 6y x क्यूब प्लस 2. 6y x क्यूब ची व्हॅल्यू -4 चा क्यूब प्लस 2 दॅट इज इक्वल टू that is equal to 6y. माइनस चा क्यूब माइनसच होते. 4 चा क्यूब 64 प्लस 2. 6y इक्वल टू 64 माइनस 64 प्लस 2 म्हणजे होते -62. 6 डिवाइड करा. y इक्वल टू -62 डिवाइडेड बाय 6. y इक्वल टू काय येणार? 2 चा भाग त्याला 31 भागिला 3. 10 आन्सर लिहा लागणार. रिक्वायर्ड पॉइंट्स आर. एक पॉइंट कोणता आहे? 4. ह्या पॉइंट कोणता आहे? देअरफॉर पॉइंट इज इक्वल टू काय ते? पॉइंट -4 -31/3. देअरफॉर रिक्वायर्ड पॉइंट्स आर. कोऑर्डिनेट ऑफ रिक्वायर्ड पॉइंट्स. कोऑर्डिनेट्स of required points are. पहिला पॉइंट कोणता आहे? 4 11 and दुसरा पॉइंट आहे -4 -31 डिवाइडेड बाय 3. अशा प्रकारे हे 3 प्रॉब्लेम झाले. याच्यानंतर वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊ. याच्यानंतरच्या पार्टमध्ये घेऊ प्रॉब्लेम. ठीक आहे. बाय.